आपण पाहत असलेला ग्रंथ भजगोविंदम आणि हा ग्रंथ आपण सर्वांनी त्याचा अध्ययन गेल्या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये अतिशय सुंदर केला आणि अतिशय सुंदरपणे या ग्रंथाची आपण समाप्ती केली। आचार्य भजगोविंदमच्या माध्यमातून जो संदेश आम्हाला दिला, पहिल्या श्लोकापासून भजगोविंदम भजगोविंदम आरंभ करून शेवटच्या श्लोकामध्ये द्रक्षसी निज हृदयस्थम देव, म्हणजे प्रत्येकाचं जीवनामध्ये असणारं कर्तव्य काय, तर आपल्या हृदयामध्ये त्या परमेश्वराचा साक्षात्कार आपल्याला करायचा आहे आणि म्हणून तो साक्षात्कार करण्यापूर्वी आचार्य भजगोविंदमच्या माध्यमातून संसाराचं असणारं यथार्थ स्वरूप आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला। कारण जोपर्यंत एखाद्या गोष्टीचं वास्तविक स्वरूप आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीबद्दल मनामध्ये जिगुप्सा ही भावना निर्माण होत नाही आणि म्हणून काय वास्तविक त्याचं स्वरूप हे आचार्य भजगोविंदमच्या माध्यमातून आम्हाला सांगतात आणि अशा प्रकारे संपूर्ण संसाराचं स्वरूप ज्या साधकाला, जो मुमुक्षु आहे, त्याला खरोखरच या संसाराचं वास्तविक स्वरूप काय आहे हे ज्याला कळलं आता, मग हे कळल्यानंतर आता पुढे काय करायचं, कशा प्रकारे मी द्रक्षसी निज हृदयस्थम देवम, की माझ्या या हृदयामध्ये त्या परमेश्वराचा मला साक्षात्कार करून घ्यायचा असेल तर मी कशा प्रकारे माझी साधना करावी, काय काय केल्यानंतर अथवा कोणती साधना केल्यानंतर मला ते स्वस्वरूप प्राप्त होणार आहे, या अनुषंगाने आचार्य हा साधना पंचकम नावाचा ग्रंथ लिहितात। साधना म्हणजे आपली असणारी जी साधना जे आपण काही करणार आहोत ती, आणि पंचकम म्हणजे 5 श्लोकांच्या द्वारे। साधना पंचकममध्ये किती श्लोक आहेत? साधना पंचकममध्ये एकंदरीत फक्त 5 श्लोक आहेत आणि या 5 श्लोकांच्या द्वारे प्रत्येक श्लोकामध्ये 4 चरण आणि प्रत्येक चरणामध्ये आचार्य 2 प्रकारची साधना आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात की काय केलं पाहिजे, त्यानंतर काय केलं पाहिजे, कोणता क्रम, साधनेचा असणारा क्रम आचार्य यातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून अशा प्रकारे एका श्लोकामधून 8 साधना आणि 5 श्लोकांच्या द्वारे 8 पंचे 40 प्रकारच्या साधना आचार्य या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून सर्व जे साधक आपण आहोत, जे मुमुक्षु आहेत, जे अधिकारी संपन्न आहे, म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती आणि मुमुक्षुत्व ज्यांच्यामध्ये प्राप्त झालेले आहे, असे जे साधक आहे या सर्वांच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे
आणि अत्यंत आचार्यांनी या ग्रंथामध्ये काय केलं आहे, अत्यंत सूत्रात्मक, फार काय तिथे फापट पसारा आचार्यांनी केला नाही, अतिशय मार्मिक आणि सूत्रात्मक एक एक पायरी कशा पद्धतीने आपण आरंभ केल्यानंतर शेवटची जी पायरी आहे, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, ही पायरी आपण कशी प्रकारे त्यापर्यंत पोहोचू हे आचार्य या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला सांगतात. आणि म्हणून या श्लोकाचं असणारं विवरण अत्यंत छोटं, सूत्रात्मक आणि अतिशय सुंदरपणे म्हणण्यासाठी सुद्धा हा साधना पंचकम जो ग्रंथ आहे हा अतिशय सुंदर आहे. चालीबद्ध जर आपण तो म्हटला तर फार म्हणण्यासाठी सुद्धा अत्यंत गोड आहे आणि अत्यंत कमीत कमी जसं संपूर्ण वेदांत शास्त्राचं असणारं सार भगवान वेदव्यासाने ब्रह्मसूत्रामध्ये अत्यंत कमी 4 अध्यायामध्ये ज्याप्रमाणे सूत्रात्मक केलं, त्याप्रमाणे इथे सुद्धा साधकाला आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारची साधना करायची आहे, जीवनामध्ये आपण निश्चित काय करायचं आहे, हे आचार्य या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करतात. आणि म्हणून ग्रंथाचा जो आरंभ आहे तो आरंभ आचार्य करतात, वेदो नित्यमधीयताम, या प्रथम चरणाने, की पहिल्यांदा काय केलं पाहिजे, हे सगळं साधना आरंभ करण्यापूर्वी वेदो नित्यमधीयताम, वेदशास्त्राचं त्या अनुषंगाने असणाऱ्या इतर शास्त्रांचं सर्वप्रथम आपल्याला अध्ययन केलं पाहिजे. हा उपदेश आचार्य पहिल्यांदा आपल्याला देतात. आणि अशा प्रकारे उपदेश देऊन आचार्य या ग्रंथाची समाप्ती करताना म्हणतात, ब्रह्मात्मना स्थीयताम, की अशा प्रकारे ज्याने आपलं अध्ययन आणि अध्यापन वेदाच्या अनुषंगाने, शास्त्राच्या अनुषंगाने आरंभ केलं, तो कुठे येऊन पोचेल, तर ब्रह्मात्मना स्थीयताम, म्हणजेच काय, तर त्याला स्वस्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आचार्य या श्लोकाच्या माध्यमातून, या ग्रंथाच्या माध्यमातून सर्वप्रथम आपणास वेदाध्ययन अथवा त्याच्या अनुषंगाने वेदाला मुख्य धरून असणारे इतर ग्रंथाचं असणारं अध्ययन करण्यास प्रवृत्त करतात. कारण तुम्ही आता म्हणताल की आम्ही काय आता एवढं आमचं वय झालं, आम्ही आता कधी वेद ज्ञान प्राप्त करू, कधी मंत्र म्हणू, कधी काय करू. म्हणून आचार्य म्हणतात त्याच्या अनुषंगाने मग वेदाच्या, म्हणजे ज्यांनी वेदाला प्राधान्य ठेवून वेदामधला असणारा अर्थ आपापल्या साहित्यामधून, आपापल्या ग्रंथांमधून प्रगट केलेला आहे, अशा ग्रंथांचं अध्ययन या ठिकाणी अपेक्षित आहे. वेदाध्ययनाच्या अनुषंगाने जे वेदमंत्र आहेत हे अध्ययन तर अतिशय उत्कृष्ट, परंतु जो जिज्ञासू आणि मुमुक्षु साधक आहे क्वचित त्याला ते अध्ययन होईल नाही होईल, म्हणून त्याच्याकरता मग त्यांनी काय केलं पाहिजे, त्या ग्रंथांचं, मग कोणी ज्ञानेश्वरीचं पण अध्ययन करेन, कारण माऊलींनी प्रथम श्लोकाचं सांगतं, वेद प्रतिपाद्या, माझा जो विषय आहे हा विषय या ठिकाणी कोणता आहे, ते वेदामध्ये प्रतिपादित केलेला जो विषय आहे तोच मी या ठिकाणी मांडत आहे. कोणी गाथेचं अध्ययन करेल, त्या ठिकाणी सुद्धा जे आहेत, महाराजांनी सुद्धा काय सांगितलं, वेदाची या अर्थ आम्हासी या ठाव,
या अनुषंगाने जेवढे म्हणून महात्मे महापुरुष सत्पुरुष जे आहेत या सर्वांनी ज्यांनी ज्यांनी आपापले ग्रंथ वेदाच्या अनुकूल सांगितले आणि म्हणून आपण काय करतो आपल्या सगळ्याचा मूलभूत आधार काय म्हणतो वेदो अखिल धर्म मूलम या आपल्या सर्व धर्माचं असणारं मूल काय आहे तर वेद आहे आणि म्हणून त्याच्या अनुषंगाने त्याला आपण श्रुती म्हणतो हे मागे आपण पाहिलं त्यानंतर त्या अनुषंगाने स्मृती झाल्या त्याच्या अनुषंगाने पुराण झाली परंतु हे सगळे श्रुती असो स्मृती असो पुराण असो किंवा तत्तत महात्मा संत यांनी लिहिलेलं जेवढं काही वाङ्मय आहे हे सर्वच्या सर्व वाङ्मय कशाला अनुकूल पाहिजे तर वेदाला अनुकूल पाहिजे आणि असं जे वाङ्मय आहे आचार्य म्हणतात त्या वाङ्मयाचा पहिल्यांदा काय केलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये अध्ययन केलं पाहिजे म्हणजे शिकणं हे अत्यंत गरजेचं आहे जीवनामध्ये ज्ञान प्राप्त करणं त्या गोष्टीतली कुठलीही गोष्ट असो मग त्या गोष्टीमधलं यथार्थ ज्ञान आपल्याला जीवनामध्ये प्राप्त करून मग ती वैदिक असो अथवा लौकिक असो लौकिक गोष्टीमध्ये पण तुम्हाला ज्यावेळेस त्याचं परिपूर्ण ज्ञान असतं त्यावेळेस काय होतं तुम्हाला ते काम करताना दुःख प्राप्त होत नाही कसं करायचं काय करायचं शिकून घेऊन जे आपण करतो ती विद्या आपल्याला काय करते शेवटपर्यंत घेऊन जाते आणि अर्धवट शिकून जी विद्या प्राप्त करतो ती काय करते कुठेतरी खड्ड्यामध्ये बुडवण्याचं काम करते आणि म्हणून आचार्य या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्याला काय करतात शिक्षणाविषयी अध्ययन करा प्रथम अध्ययन झाल्यानंतर पुढचा विषय म्हणून म्हणतात वेदो नित्य मधीयताम वेद म्हणजे काय वेद म्हणजे सहज आणि सोपं आहे आमच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये एक कन्सेप्ट अशी बसलेली आहे वेद म्हणजे काहीतरी महाभयंकर वस्तू की जे प्राप्त करणं म्हणजे आमच्याच्याने अत्यंत अशक्य असं काही नाही वेद म्हणजे काही नाही वेद म्हणजे थोडक्यात त्याचा अर्थ म्हणजे जाणणे तुम्ही डिक्शनरी काढली आणि डिक्शनरीमध्ये बघा वेद शब्दाचा अर्थ काय मराठीमध्ये जरी पाहिलं तरी सांगेल बघा ते जाणणे एवढंच बास एवं वेद असं जो जाणतो म्हणजेच काय विद सत्तायाम अथवा विद्रुल ज्ञाने हे जे दोन धातू आहे या दोन धातूपासून वेद या शब्दाची उत्पत्ती झाली म्हणजे ज्यामध्ये काय आहे संपूर्ण ज्ञानाचं भंडार आहे वेद म्हणजे काय ज्ञानाचं असणारं भंडार आणि म्हणून ते भंडार कसं आहे तर ते भंडार जगतामध्ये जे नाही ते आपण काय म्हणतो वेदामध्ये आहे म्हणजे सर्व प्रकारचं जे ज्ञान म्हणून जे आहे कोणत्याही विषयक असो अनेक विषय त्याच्यामध्ये आहेत त्या कुठल्याही विषयाचं असणारं परिपूर्ण ज्ञान हे वेदामध्ये आपल्याला सांगितलं आणि म्हणून जगामध्ये असणारं काय तर संपूर्ण पहिलं साहित्य काय असे तर जगामध्ये असणारं सर्वात प्राचीन साहित्य म्हणजेच वेद म्हणजेच मानवी सृष्टीच्या आधी परमेश्वराने ज्याची निर्मिती केली आणि ज्या गोष्टीचं ज्ञान आम्हाला प्रत्यक्ष आणि अनुमानाने सुद्धा होत नाही त्या गोष्टीचं ज्ञान आम्हाला हे वेदशास्त्र करून देतं का वेद शिकायचं का वेदेची महत्ती काय एवढं त्याच्यामध्ये पडलंय की वेदच शिका तुम्ही म्हणता शास्त्र शिका असं तुम्ही म्हणता तर त्याच्यामध्ये असणारं अत्यंत मार्मिक विषय म्हणजे ज्या गोष्टींचं ज्ञान आम्हाला
प्रत्यक्ष होत नाही, ज्या गोष्टींचं ज्ञान आम्हाला अनुमानाने होत नाही, त्या गोष्टींचं ज्ञान अशा प्रत्यक्ष आणि अनुमानाच्याही पलीकडं या जगतामध्ये काही काही गोष्टी आहेत की ज्याचं ज्ञान आपल्याला प्रत्यक्ष आता अनुमानाने सुद्धा होऊ शकत नाही. अशा गोष्टींचं जे ज्ञान आहे ते ज्ञान देण्याचं कार्य आम्हाला वेद करतात आणि म्हणून त्याची असणारी महत्ता. म्हणून शास्त्र काय म्हणतं, प्रत्यक्षानुमित्यावा यस्तु उपायो न बुध्यते एनम विदंती वेदेन तस्मात् वेदस्य वेदता. शास्त्र म्हणतं प्रत्यक्षात्व अनुमान आणि कुठल्याही गोष्टीचं ज्यावेळेस आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, हे ज्ञान आपल्याला कसं प्राप्त होतं, तर दोन प्रकारे कोणत्याही गोष्टीचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. कोणकोणती? एक प्रत्यक्ष म्हणजे ज्यावेळेस आपण ती गोष्ट पाहतो, राम आला, श्याम आला, ज्यावेळेस त्याचं प्रत्यक्ष दर्शन होतं त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान होतं. अथवा अनुमानाने आपण अनुमान करतो, एखादी गाडी आली किंवा एखादी व्यक्ती आली, अरे ह्या व्यक्तीबरोबर ही व्यक्ती कायम असते, राम आला म्हणजे रामाच्या बरोबर श्याम हा येणारच. हे काय झालं, हे अनुमान झालं. यद्यपि आम्हाला काय श्याम अजून दिसला नाहीये, पुढे कोण दिसतोय, पुढे फक्त रामच दिसतोय, परंतु राम आणि श्याम या दोघांची जोडी एवढी दृढ आहे की ज्या ठिकाणी राम आहे त्या ठिकाणी श्याम आहेच. म्हणजेच काय, ज्यावेळेस आम्हाला राम दिसला त्यावेळेस आम्ही काय केलं, अनुमान केलं की अरे आता राम आलाय ना, म्हणजे मागे निश्चितपणे श्याम असेल. म्हणजे कोणत्याही गोष्टीचं आपल्याला जगामध्ये ज्ञान एक तर ती गोष्ट प्रत्यक्ष दिसल्यानंतर होतं अथवा अनुमानाने त्या गोष्टीचं ज्ञान होतं. परंतु काही गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टींचं ज्ञान आम्हाला प्रत्यक्ष अथवा अनुमान या दोन्हीही होत नाही. त्या गोष्टींचं ज्ञान स्वर्ग असते, विष्णुलोक असते, ब्रह्मलोक असते. हे सगळं ज्ञान जे आहे हे आम्हाला कोणी सांगितलं, तर हे ज्ञान आम्हाला ज्या अप्रत्यक्ष गोष्टी आहेत त्यांचं ज्ञान आम्हाला वेदांनी सांगितलं. आणि म्हणून तस्मात् वेदस्य वेदता, आणि म्हणून त्याची श्रेष्ठता आम्ही मानतो की वास्तविक ज्या गोष्टी आमच्या आवाक्याच्या पलीकडच्या त्या गोष्टींचं सुद्धा ज्ञान आम्हाला हे शास्त्र करून देतो. म्हणजे मग वेद काय, तर वेद म्हणजे परमेश्वराचा असणारा निश्वास. शास्त्र म्हणतं यस्य निश्वसितं वेदाः, त्या परमेश्वराचा असणारा निश्वास जो आहे तो निश्वास म्हणजेच वेद. म्हणजेच वेदामध्ये असणारे मंत्र आमच्या प्रत्येकाचं काय करतायत, कल्याणच करणार आहे. आणि म्हणून शास्त्र एका ठिकाणी काय म्हणतं, वेद शिव, शिव म्हणजे कल्याणकारी. शिव शब्दाचा अर्थ काय, तर कल्याणकारी, जो कल्याणकारी आहे म्हणून शिवाची आपण आराधना करतो. कारण का, तो आमचं कल्याण करणारा आहे. परंतु इथं वेद काय, वेद सुद्धा आमचं काय करणारे आहेत, कल्याण करणारे आहे. कारण पहिल्यांदी सृष्टी कोणाची, तस्मात् आकाश, हा आकाशाची सृष्टी, आकाशाचा संबंध शब्दाशी. आणि म्हणून शब्द म्हणजे वेद, श्रुती, श्रुती म्हणजे वेद. आणि म्हणून वेद शिव, ते आमचं कल्याण करणार आहेत. शिवो वेद हा म्हणजे तो शिव जो आहे तो या वेदाच्या अनुषंगाने काय झाला, आमच्यामध्ये प्रकट झाला. श्रुतींच्या द्वारे, स्मृतींच्या द्वारे. वेदाध्यायी सदाशिव हा, त्याचा प्रत्येक अध्यायामध्ये तर कोण असेल तर प्रत्येक अध्यायामध्ये तो सदाशिव म्हणजे मागेच पाहिलं काय, सदाशिव कायम आमचं कल्याणच करणारा. आणि म्हणून काय कर, तस्मात् सर्व प्रयत्नेन, सर्व प्रयत्नेन
इकडे तिकडे प्रयत्न करत बसण्यापेक्षा काय कर, तुझे सगळे जे प्रयत्न आहेत त्या सर्व प्रयत्नांनी तू काय कर, वेदाध्यायनम अर्चयेत, वेदाचा अध्ययन कर अथवा वेदाच्या अनुषंगाने जसं पहिल्यांदा सांगितलं त्याप्रमाणे त्याच्या अनुषंगाने असणाऱ्या इतर ग्रंथांचं, गीता, भागवत, ज्यामध्ये काय सांगितलंय, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान सांगितलेलं आहे, त्या ग्रंथांचं त्या अनुषंगाने तू अध्ययन कर. आणि म्हणून असा असणारा हा वेद, यद्यपि काय होता, सर्व सृष्टीच्या आरंभी हा वेद एकच होता. तो कोणता, त्याला आपण म्हणतो ऋग्वेद. आद्याय सर्ववेदानां ऋग्वेदाय नमो नमः, शास्त्र म्हणतं. सर्व वेदांचा असणारा मुख्य कोण, तर ऋग्वेद. आणि असा हा एक जो ऋग्वेद होता, या ऋग्वेदाचे भगवान वेदव्यासांनी पुन्हा 4 भाग केले आणि आपापल्या शिष्यांना ते 4 भाग सांगितले. त्या 4 भागांना आपण काय म्हणतो, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे पुन्हा जाऊन त्याचे 4 भाग पडले. आणि हाच वेद पुन्हा 3 भागामध्ये विभाजित झाला, ज्याला आपण संहिता, ब्राह्मण आणि उपनिषद असं आपण म्हणतो. संहिता आणि ब्राह्मण हा पूर्वमीमांसेचा म्हणजे धर्मशास्त्राचा विचार यामध्ये केला जातो. म्हणजे काय करायचं, काय करायचं नाही, कोणत्या काळामध्ये काय करायचं, ग्रहणालाच का पूजा करायची, ग्रहणामध्ये जप का करायचा, पौर्णिमेला हे का करायचं, हे सगळा जो विषय आहे धर्म अधर्माचा, विधी आणि निषेधात्मक जी कर्म आपण करतो, काय करायचं आणि काय करायचं नाही. अहर संध्या उपासित, न कलज्जम भक्षयेत आदी, की मांसाहार करू नये, मदिरा पिऊ नये, प्रतिदिन परमेश्वराची पूजा केली पाहिजे, अहर संध्या उपासित, प्रतिदिन संध्यावंदना केली पाहिजे. अशा प्रकारे काय केलं पाहिजे, विधी म्हणजे काय केलं पाहिजे आणि प्रतिषेध म्हणजे काय केलं नाही पाहिजे, हे आपल्याला देण्याचं ज्ञान जे आहे, हे देण्याचं ज्ञान कोण करतं, तर हे संहिता आणि ब्राह्मण, ज्याला आपण पूर्वमीमांसा अथवा धर्मशास्त्र असं म्हणतो. आणि उपनिषद म्हणजेच आरण्यक, ज्याला आपण मागं पाहिलं उत्तर मीमांसा म्हणतो, की ज्यामध्ये आपण मोक्षशास्त्र अथवा जीव आणि ब्रह्म ऐक्य ज्ञान ज्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, असं जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान त्याद्वारेच आम्हाला सांगितलं. म्हणून अशा प्रकारे या वेदांच्या माध्यमातून आम्हाला काय करायचं आणि काय करायचं नाही याचं ज्ञान दिलं गेलं. आणि त्याचप्रमाणे जे अंतिम आमचं ध्येय आहे, काय, जीव आणि ब्रह्मैक्य ज्ञान, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, हे सुद्धा ज्ञान आम्हाला कोणी दिलं, तर हे सुद्धा ज्ञान आम्हाला वेदांनीच दिलं. आणि म्हणून हा वेद मनुष्याच्या जीवनाचं इह आणि पारलौकिक दोन्ही, जो त्याचा अध्ययन करतो, जो त्याच्या अनुषंगाने विधिनिषेधात्मक जी कर्म आहे त्यांचं पालन करतो, त्याचं काय होणार आहे, इहलोकी सुद्धा त्याचा उत्कर्षच होणार आहे. म्हणजे या संसारामध्ये सुद्धा काय होणार आहे, त्याला धर्म, अर्थ, काम या सगळ्या गोष्टींची प्राप्ती त्याला त्या अनुषंगाने वेद करून देणार आहे. आणि त्याचबरोबर जो परमपुरुषार्थ आहे म्हणजे काय, तर मोक्ष, तो मोक्ष सुद्धा त्याला वेदच प्राप्त करून देणार आहेत. आणि म्हणून इह आणि पारलौकिक मनुष्याला आपला जर उत्कर्ष करून घ्यायचा असेल तर आचार्य म्हणतात सर्वात पहिली साधना कोणती, तर सर्वात पहिली साधना म्हणजे वेदो नित्यम अधीयताम. आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे, तर आपण आपल्या जीवनामध्ये सर्वप्रथम अध्ययन केलं पाहिजे. आपल्या स्वतःला कळलं पाहिजे काय करायचं आहे आणि काय करायचं नाही. मग त्याच्यानंतर पुढे उपदेश.
आता काय झालंय, अध्ययन न करता उपदेश देणाऱ्यांची संख्या वाढत चालली. समाजाची स्थिती आज जी बिघडलेली आहे, आज समाजाची स्थिती बिघडण्याचं मूलभूत कारण म्हणजे एकच, विना अध्ययन उपदेश आरंभ केला. आणि मग त्याच्यामध्ये काय असतं, जे सूत्रात्मक किंवा काही जे गुह्य गोष्टी असतात त्या गोष्टींची आम्हाला उकल होत नाही. मग काय म्हणतो आपण, असं पण चालतं तसं पण चालतं. शास्त्राने बारीकात बारीक गोष्टींचा विचार केला. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कोणत्या प्रहरामध्ये काय करावं या सगळ्या गोष्टींचा शास्त्राने बारीक विचार करून ठेवला. म्हणजे कोणतीच गोष्ट अशी नाही की त्या गोष्टीचा विचार शास्त्राने केला काय. म्हणून गीता सांगते, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य अकार्य व्यवस्थित. प्रत्येक गोष्टी अकार्य काय करायचं नाही हे सुद्धा आम्हाला कोण सांगणार आहे, हे सुद्धा आम्हाला शास्त्र सांगणार आहे. हे करू नकोस. न कलंजम भक्षयेत न सुराम पिबेत न परदाराम गच्छेत, हे निषेध केले की मांसभक्षण करू नये, सुरापान करू नये, हे निषेधात्मक सांगितलं आपण. म्हणजे अशा प्रकारे विधी आणि निषेध, काय करायचं आणि काय करायचं नाही या सर्वाचा असणारा उपदेश आम्हाला या सर्व शास्त्रांनी आम्हाला केला. या शास्त्राने आम्हाला स्पष्टपणे सांगितलं स्मृतिग्रंथांनी की असंच केलं पाहिजे. ब्रह्ममुहूर्तानंतर उठून साधना ही केलीच पाहिजे, सायंकाळच्या वेळेस साधना ही केलीच पाहिजे. अशा प्रकारे जे आम्ही आहार भक्षण करतो तो परमेश्वराला अर्पण करूनच केला पाहिजे. कारण का या ठिकाणी तो वैश्वानर नावाचा अग्नीच आहे. गीता म्हणते, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः. प्रत्येकाच्या जठराग्नीमध्ये जो वैश्वानर स्वरूप जो अग्नी आहे, हे कोणी सांगितलं आम्हाला, हे वेदांनी आम्हाला सांगितलं. आम्हाला माहिती होतं का, नाही. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीचा विचार बारीकतेनं आम्हाला शास्त्राने करू सांगणं. कुठलीच गोष्ट या जगाच्या पाठीवर अशी नाही की ज्याचा विचार त्यामध्ये झालेला नाही. म्हणून सांगितलं, ज्या गोष्टी आमच्या आवाक्याच्या बाहेर आहेत त्या गोष्टींचं सुद्धा ज्ञान आम्हाला शास्त्राने करून दिलं. आणि म्हणून सर्वप्रथम आम्हाला काय केलं पाहिजे, सर्वप्रथम त्या शास्त्राचं आचार्य म्हणतात कळलं पाहिजे. मला जीवनामध्ये काय केलं पाहिजे, ज्यावेळेस मला कळेल आणि त्या अंगशंगाने काय करेल, मी साधना करेल, त्यावेळेसच मला ते इतरांना सांगण्याचा अधिकार प्राप्त होईल. म्हणून आपल्याकडे आचार्य, आचार्य म्हणजे काय, आचरति इति आचार्य शास्त्र म्हणतं की जो स्वतः, ती डिग्री नाही फक्त, की जो स्वतः आपल्या जीवनामध्ये जे अध्ययन अध्यापन केलं आहे त्याचं आपल्या जीवनामध्ये जो स्वतः पहिल्यांदा आचरण करतो आणि असं आचरण केल्यानंतर जो मग दुसऱ्यांना शिकवतो तो आचार्य. आचरति इति आचार्य शास्त्र म्हणतं. आणि म्हणून सर्वप्रथम साधक मुमुक्षु जे आहेत या सर्वांना आचार्य म्हणून सांगतात. सर्वप्रथम काय करा, तर सर्वप्रथम तुम्ही कळून घ्या शास्त्र काय आहे, काय सांगतं काय नाही सांगत. अनेक विद्वान असतात पण त्यांना धर्म अधर्म शास्त्र अशास्त्र विषयी ज्ञान अजूनसुद्धा नसतं. फार मोठ्या विषयांनी सांगतात, प्रवचनं होतात, अनेक गोष्टी त्यांच्या होत असतात, परंतु शास्त्राशास्त्र विचार ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्यांना काय करायचं हे निश्चितपणे सांगता येत नाही. आणि म्हणून अशा वेळेस निश्चित काय करायचं, हेच करायचं. हे ज्यावेळेस मलाच माहिती असेल त्यावेळेस मी काय करणार, जास्त यांना त्यांना विचारायची गरजच नाही. मला माहिती की आहे करताना ग्रहण आहे, तर ग्रहण लागल्यानंतर काय करायचं, जपच करायचा आहे, ग्रहण लागल्यानंतर स्नानच करायचं आहे, शीत उदकाने स्नान करायचं आहे, म्हणजे गार पाण्याने स्नान करायचं आहे. जे आपले इष्टदैवत आहे, जो आपल्याला जो मंत्र आहे त्या मंत्राचीच साधना करायची आहे.
हे सगळं काय केलं, हे त्यांनी कळून घेतलं, त्याचं अध्ययन करून घेतलं. कोणत्या वेळेस काय केलं पाहिजे, कोणता प्रहार चांगला, कोणत्या वेळेस त्यामुळे साधना चांगली होते, हे सगळं त्यांनी काय केलं, या वेदाच्या किंवा शास्त्राच्या अनुषंगाने त्यांनी प्रथम, कारण जर कळण्यापूर्वी त्याचं ज्ञान असेल, कुठली गोष्ट ज्ञानपूर्वक ज्यावेळेस आपण करू त्यावेळेसच ती गोष्ट काय होते, त्या गोष्टीची आपल्याला फलसिद्धी होते. अज्ञानपूर्वक केलेली कोणत्याच गोष्टीची फलप्राप्ती होत नाही. मग काय होते, अफलप्राप्ती, विस्कट होते. त्याने काय होतं, मनाला पण शांतता प्राप्त होत नाही, वेळ पण वाया जातो, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती सगळं त्याच्यामध्ये काय होतं, व्यर्थच जातं. म्हणून इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती जर कार्यान्वित करायच्या असतील तर पहिल्यांदा काय केलं पाहिजे, आपल्याला ज्ञानशक्ती प्राप्त केली पाहिजे. आणि तेच आचार्य या ठिकाणी सांगतात की वेदो नित्यमधीयताम, सर्वात आधी आपल्या जीवनामध्ये जी सत्शास्त्र आहेत त्या सत्शास्त्रांचं तुम्ही काय करा, अध्ययन करा. हा उपदेश आचार्य आपल्याला सर्वप्रथम देण्याचा प्रयत्न करतात. ओम तत्सत.